आता इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात 2 चमचे कच्चं तेल टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे थोडं. आणि मीठ टाकल्यानंतर यात थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट कणिक मळायचे. चपातीला मळतो त्याच्यापेक्षा घट्ट कणिक मळायचे. बघा अशी घट्ट अशी कणिक मळायची आहे. जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, अशी मध्यम कणिक मळायची. त्याला जरा तेल लावायचं आणि तेल लावून अजून थोडी मर्दायची आहे कणिक. बघा अशी कणिक मर्दायची आहे आणि ह्याला एक 10 मिनटं झाकून ठेवायचे. आता आपण मोमोजचं सारण बनवून घेऊया. 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल कडले का ते पाहू. तेव्हा तेल कडलेलं आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून या तेलामध्ये घालायचा आहे आणि चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि तीही चांगली भाजून घ्यायची आहे. आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट भाजलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी ढबू मिरची घालायची आहे बारीक चिरून. 1 मोठी वाटी कोबी घालायचं आहे, तोही बारीक चिरून घालायचं आहे आणि 1 वाटी तेवढंच 1 वाटी गाजर घालायचं आहे. आता हे चांगलं हलवायचं. हे चांगलं हलवून मोठ्या गॅसवरच 1 मिनिटभर याला झाकण ठेवायचं आहे. आता हा 1 मिनिट आपला झालेला आहे. परत हे चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि 1 चमचा ओरेगानो घालायचं आहे. 2 चिमटभर मिर पावडर घालायची आहे. मिरी पावडर ही तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातले तर चवीला काय फरक नाही पडत. हे पण चांगलं हलवून घ्यायचं. साधारण 3 चमचे सोया सॉस घालायचं आहे आणि हे मोठ्या गॅसवरच चांगलं हलवायचं आहे. हे सोया सॉस मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करायचं. हे मिक्स झालं की गॅस बंद करायचं आहे. आता आपण इकडे मोमोजसाठी पाणी उकळायला ठेवायचं आहे. बघा हे मोमोजसाठी मी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्याच्यावर एक चाळण ठेवली आहे. चाळणीला तेल लावून ठेवायचं आहे. आता आपण मोमोज बनवायला घेऊ. तर आता हे कणिक आपण मळून ठेवून 10 मिनटं झालेली आहेत. आणखीन एकदा ही चांगली मर्दून घ्यायची. आणि याच्यातली एक छोटी गोळी घ्यायची आहे. एक एवढी अशी छोटी गोळी घ्यायची आणि पुरीच्या आकाराची पीठ लावून थोडी पुरीच्या आकाराची लाटून घ्यायची. मी ते मोमोज जरा मोठे मोठेच बनवलेत. तुम्हाला छोटे बनवायचे असेल तर अजून छोटी गोळी घ्यायची. पुरीच्या आकाराची ही अशी पुरी लाटून घ्यायची. जास्त जाड नाही लाटायचं, थोडी पातळच लाटायची. आणि त्याच्यामध्ये आता आपल्या पुरीच्या आकाराच्या यानं सारण भरायचं आहे. मी 2 चमचे सारण भरलेलं आहे. आता हे सुरुवातीला बघा 1 कोपरा आधी आत दुमडायचं आहे आणि एका बाजूने आपण झालर कशी करतो तशी एक असे दुमडून दुमडून एक बाजूच दुमडायचे आणि ती तिकडे चिटकवायचे. असं हे मोमोजचे आकार करायचे. हे बघा हे असे सगळे मोमोज आपण करून घ्यायचे आहेत. आता हे पाणी उकळलेलं आहे. तर आपण जे मोमोज तयार केलेत ते आता उकडायला ठेवूया.
एवढे असे हे मोमोज चाळणीवर उकळायला ठेवायचे आहेत, उकडायला ठेवायचे आहेत. आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 ते 12 मिनटं हे आता उकडून घ्यायचं आहे. आता 10 मिनटं झाले, आपले मोमोज उकडलेले आहेत. हे बघा, किती छान मोमोज झालेले आहेत. आणि आता हे चांगले उकडलेले पण आहेत. अशा पद्धतीनं सर्व मोमोज करून घ्यायचे आहेत. आणि आता ह्याच्यासोबत आपण एक चटणी बघणार आहोत, चटणीची रेसिपी. चटणीसाठी एक 10 ते 12 एक 4 तास अशा बॅडगी मिरच्या भिजत घालायच्या आहेत. आणि ते एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं पाणी काढून. आणि त्यामध्ये 1.5 टोमॅटो चिरून घालायचं आहे. एक 10-12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर 1 टेबलस्पून व्हिनेगर घेतले, ते घालायचं. आणि आता हे सगळं मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आपली आता ही चटणी तयार झालेली आहे. झटपट अशी चटणी होते आणि चवीला एक नंबर लागते. तुम्ही नक्की करून बघा. इथे आपण सर्व मोमोज करून घेतले. गव्हाचे पिठाचे मोमोज तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. हे खायलाही खूप हेल्दी आहेत आणि पौष्टिकी आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ आवडणारा आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.